पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 20 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 21व्या श्लोकाचाही आपण काही प्रमाणात अभ्यास केलेला आहे। 21व्या श्लोकाचा अभ्यास इथे सुरू आहे। ख वायव्य अग्नि जलोर्विषु देव तिर्यग नरादिषु अभिन्ना सच्चिदानंदाः भिद्यते रूप नामनी, असा हा 21व्या क्रमांकाचा श्लोक आहे। दृग्दृश्य विवेक हा भगवान आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। भगवान आद्य शंकराचार्य हे ज्ञानावतार आहेत आणि त्यांनी या दुस्तर असलेल्या संसार चक्रामधून बाहेर कसं पडावं याबद्दल उपदेश प्रामुख्याने केलेला आढळतो। भगवत प्राप्ती झाल्याशिवाय कधीही हे शक्य नाही। ज्याला आपण ज्ञान म्हणतो त्यालाच वारकरी संप्रदायामध्ये किंवा साधू संतांच्या संप्रदायांमध्ये भक्ती असंही म्हटलं जातं। भक्ती आणि ज्ञान हे खरं तर दोन्ही वेगवेगळे विषय नसून, दोन वेगवेगळे मार्ग नसून एकच मार्ग आहे। भक्ती म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच भक्ती आहे। परंतु हे नीट न कळाल्यामुळे काही लोकांनी थोडासा गोंधळ निर्माण केलेला दिसतो। तर तो गोंधळ आपण जर शास्त्राभ्यास बारकाईने नीट करत गेलो आणि जर आपल्यावर भगवंताची कृपा असेल, सद्गुरूची कृपा असेल, तर नक्कीच या दोन मार्गांमध्ये असलेले एकत्व, एकपणा आपल्या लक्षात येऊ शकतो। अन्यथा हे दोन मार्ग वेगवेगळे आहेत आणि आम्ही या मार्गाचे आहोत, त्या मार्गाचे आहोत, अशा प्रकारचा वादविवाद होऊन अधिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत आणि अशा प्रकारेच नव्हे तर व्यावहारिक आणि पारमार्थिक सर्व ठिकाणीच आपले सर्व संशय दूर होत अशी आपल्या हृदयाची अवस्था होत अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो। हृदयातील संशय दूर करणे हाच परमार्थाचा खरा विषय आहे। हृदयामध्ये असलेली पुनरावृत्तीची गाठ नष्ट करणे हाच खरा तर परमार्थाचा प्रमुख विषय आहे। भगवंताच्या दर्शनाने, भगवंताच्या प्राप्तीनेच हे शक्य आहे। अन्यथा कुठलाही मार्ग या चिज्जड ग्रंथीचा नाश करू शकत नाही। हृदय ग्रंथीचा छेद होणं, हृदय ग्रंथीचा नाश होणं या हेतूनेच या ग्रंथाची प्रवृत्ती झालेली आहे। या ग्रंथामध्ये येणारे सर्व विषय, या ग्रंथामध्ये येणारे सर्व अभ्यास हे त्याच कारणाने दिसतात। या श्लोकामध्ये आपण आता जो अभ्यास करीत आहोत तो पंचमहाभूत आणि त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा प्रपंच याबद्दल पहिल्या चरणामध्ये अभ्यास आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये या वर आलेल्या म्हणजे पहिल्या चरणामध्ये आलेल्या सर्व पदार्थांची भगवंताशी काय जोड आहे किंवा भगवंत आणि त्यांच्यामध्ये काय नातं आहे याचा अभ्यास मांडलेला आहे। क्रमाने आपण एकेका शब्दाचा विचार करीत आहोत। पहिल्यांदा आपण या शब्दाचा जो आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या अर्थ माहीत आहे त्याचाच पुन्हा विचार करीत आहोत। पहिलं जे तत्व आहे ते आकाश आहे, दुसरं वायू, तिसरं अग्नी, चौथं जल आणि पाचवं पृथ्वी। ही प्रामुख्याने जी 5 तत्व सर्वत्रच वर्णन केलेली आढळतात त्या 5 तत्वांचा आपण पहिल्यांदा अभ्यास
करीत आहोत. त्यातील पहिले 4 तत्व आपण आतापर्यंत पाहिलेली आहेत. म्हणजे आकाश काय, वायू म्हणजे काय, अग्नी म्हणजे काय आणि जल म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. आकाश, वायू, अग्नी आणि जल या पंचतत्वापैकी 4 तत्वांची जर आपण भगवंताच्या भावनेने उपासना करू तरी सुद्धा आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचे जे काही रस्ते असतील ते स्पष्ट होतील, मोकळे होतील असं शास्त्रात सांगितलेलं आढळतं. या महाभूतांनाच भगवंत मानून त्यांची उपासना करण्याचाही उपदेश शास्त्रामध्ये जरी दिसत असला तरी साक्षात भगवंत म्हणजे ही महाभूत आहेत असं काही म्हणता येत नाही. परंतु तरी सुद्धा या उपाधीच्या द्वारे त्या भगवंतापर्यंत म्हणजे उपहितापर्यंत पोहोचता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्यता वाटते. म्हणजे उपाधीच्या द्वारे उपहित ओळखता येऊ शकतं. हा जो काही व्यावहारिक नियम आहे त्या नियमाप्रमाणे या 5 महाभूतांना आपण भगवंताची उपाधी आहे असं मानूनही त्या भगवंतापर्यंत जाता येईल. असो, त्याचा आपण विचार त्या पद्धतीने सध्या करत नाही. आपण सध्या 5 महाभूतापैकी एक महाभूतांचा विचार करीत आलेलो आहोत. पृथ्वी हे पुढचं महाभूत आहे. पृथ्वी म्हणजे असं महाभूत की जे सर्व महाभूतांचा स्वीकार करतं. पृथ्वी या पंचमहाभूतापैकी एका महाभूतामध्ये वरची 4 महाभूत प्रवेश करते झालेले आहेत. आकाश त्याच्या गुणासह, वायू त्याच्या गुणासह, अग्नी, जल त्यांच्या गुणासह या पृथ्वी तत्वामध्ये आलेले आहेत. म्हणजेच पृथ्वी तत्व हे जास्तीत जास्त जड होणार यात काही नवल नाही. शब्द, स्पर्श, रस आणि गंध. शब्द, स्पर्श, रूप आणि रस. शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे 4 गुण आणि 4 महाभूत असे एकूण सगळेच त्या भगवंतासह या पृथ्वी तत्वामध्ये अनुस्यूत आहेत. पृथ्वी तत्व जे आहे हे पृथ्वी तत्व सर्वात जड तत्व आहे, घन तत्व आहे. जल हे त्याच्यापेक्षा कमी घन आहे, द्रव जास्त आहे. जलाच्या वर अग्नीकडे गेलो तर द्रवत्व आणि घनत्व सुद्धा कमी कमी होत जातं. जसं जसं अधिक वर जाऊ तसं ते तत्व दिसेनासं होतं, म्हणजे सापडत नाही, हाताला काही लागत नाही. आकाशमध्ये काहीच नाही. तर असा हा महाभूतांचा क्रम आहे. या महाभूतांची उत्पत्ती शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेली आहे त्याप्रमाणे आणि बऱ्याचशा शास्त्रांनी त्याची तीच उत्पत्ती मान्य केलेली आहे. ती म्हणजे आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी. तर हे पृथ्वी जे तत्व आहे हे पृथ्वी तत्व अत्यंत उत्कृष्ट असं एक तत्व आहे. पृथ्वीला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये धरणी असं म्हणतो. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ही पृथ्वी म्हणजे एवढंच फक्त पृथ्वी तत्व आहे असं म्हणता येत नाही. जगामध्ये म्हणजे या पृथ्वीच्या बाहेरही जेवढे काही ग्रह आहेत या ग्रहांवर सुद्धा जे पृथ्वी तत्व आहे ते सुद्धा त्या पृथ्वी तत्वामध्ये येतं. म्हणजे पृथ्वी म्हटल्यानंतर फक्त मनुष्य प्राणी आपण सगळेजण ज्या ठिकाणी राहतोय ही पृथ्वी म्हणजे हे पृथ्वी तत्व नाही. मुळात पहिली गोष्ट आपण ज्याला पृथ्वी म्हणतो, विज्ञान ज्याला पृथ्वी म्हणतं, ही पृथ्वी म्हणजे हे पृथ्वी तत्व नाही. पृथ्वी म्हणजे काय? पृथ्वी म्हणजे घन, म्हणजे आपण या पृथ्वीला जो घनरूप भाग पाहतोय हा जिथे कुठे या विश्वात असेल ते सगळं पृथ्वी तत्व आहे. म्हणजे चंद्र, गुरु, शनी, नेपच्यून, वेगवेगळ्या आकाशगंगा किंवा जे काही या पूर्ण विश्वामध्ये घन रूपाने आहे हे सगळंच पृथ्वी तत्वच. म्हणजे फक्त पृथ्वी म्हणजे आपली पृथ्वी ही पृथ्वी म्हणजे पृथ्वी तत्व नाही. परंतु पृथ्वी हा शब्द ऐकल्यानंतर शक्यतो असंच वाटण्याची शक्यता आहे की पृथ्वी म्हणजे आपली पृथ्वी आणि जल म्हणजे फक्त आपलं जल आणि अग्नी म्हणजे फक्त आपल्या इथल्या अग्नी असं नाही. अग्नी जसं अग्नी म्हणजे फक्त पृथ्वीवर असलेला अग्नी असंच नाही, तर सूर्याच्या ठिकाणी सुद्धा काय अग्नी आहे, तो सुद्धा अग्नी या अग्नी तत्वामध्येच आहे. तसं चंद्रावर सुद्धा जे पृथ्वी तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. चंद्राचा जो घन भाग आहे तो काय पृथ्वी तत्व आहे. तर असा घन भाग जिथे कुठे आढळेल या विश्वात
ते सगळं पृथ्वी या तत्वामध्ये येतं. म्हणजे आपली पृथ्वी पृथ्वी तत्वाचा एक अंश आहे. काय? आपली पृथ्वी पृथ्वी तत्वाचा एक अंश आहे. सूर्य अग्नी तत्वाचा एक अंश आहे. तर अशा पाचही महाभूतांचं असे अंश सगळीकडे आढळतात. जसं पृथ्वीवर, या पृथ्वीवर प्रामुख्याने आपल्याला पृथ्वी तत्व दिसतंय, पण या पृथ्वी तत्वापेक्षाही जलतत्व अधिक आहे पृथ्वीवर. जलामध्ये वडवा नळ आहे, म्हणजे अग्नितत्व पण आहे. जर आता विशेष रूपाने पाहायचं ठरलं तर पृथ्वी आणि जलतत्व हे दोनच तत्व पृथ्वीवर सगळ्यात जास्त दिसतात विशेष रूपाने, पृथ्वी आणि जल. बाकीचे तत्व एवढे दिसत नाही. अग्नी किंवा वायू किंवा आकाश हे एवढे लक्षात येत नाहीत. जास्तीत जास्त पृथ्वी आणि जल वाटतात. परंतु बाकीचेही महाभूत आपापल्या विशेष रूपात जरी नसले तरी सामान्य रूपाने ते सर्वत्रच राहतात. पाचही महाभूते ही या विश्वात सर्वत्र विशेष किंवा सामान्य अशा वेगळ्या रूपाने राहत असतात. आता या पृथ्वी तत्वाचा जर आपल्याला अभ्यास करायचा ठरला तर विश्वामध्ये सर्वत्र असलेल्या पृथ्वी तत्वाचा अभ्यास करणं अवघड जाईल. म्हणून फक्त आपल्याच पृथ्वीकडे जरी आपण बघितलं आणि त्याचा अभ्यास केला या तत्वाचा, म्हणजे फक्त आपल्या पृथ्वीकडे पाहून जरी आपण या तत्वाचा अभ्यास केला तरी सुद्धा पृथ्वी म्हणजे काय हे बऱ्यापैकी लक्षात यायला हरकत नाही. पृथ्वी म्हणजे घन हे तर आपल्याला लक्षात येतच. पृथ्वी म्हणजे काय? एकदम घनत्व म्हणजे पृथ्वी. सगळ्या महाभूतांच्या प्रवेशाने, सगळ्या महाभूतांच्या गुणांच्या प्रवेशाने पृथ्वी तत्व तयार झालेलं आहे. अधिक पृथ्वी तत्वामध्ये स्वतःचा गंध हा गुण आहे. म्हणजे पृथ्वी हे घन तत्व आहे आणि त्याच्यामध्ये गंध हा गुण त्याच्या स्वतःचा आहे. पृथ्वी जी आहे या पृथ्वीवर सर्व जीव मात्र राहतात. म्हणजे घनत्व फक्त जल असेल तर जरा अवघड आहे. फक्त जल असेल तर अवघड आहे. म्हणजे जलतत्वामध्ये सुद्धा, म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा अनंत प्रकारचे जीव राहतात. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जीव पृथ्वी तत्वावर राहतात. पृथ्वीवर समुद्रापेक्षा जास्त जीव राहतात. संख्या कुठे जास्त आहे? कारण समुद्राच्या तळाला सुद्धा कोण आहे? पृथ्वी तत्व आहेच. म्हणजे समुद्राचा तळ जो आहे तिथे काय आहे? पृथ्वी तत्वच आहे. तिथे सुद्धा जीव राहतात. फक्त पाणी ज्या भागात आहे तिथे अनेक जीव राहतात, पण तिथे जलतत्व प्रामुख्याने आहे. पण जिथे जलतत्व नाही त्या सगळ्या भागावर असंख्य प्रकारचे जीव राहतात. पृथ्वी ही सर्वात उत्कृष्ट अशी माता मानली जाते. त्याचं कारण काय? पृथ्वी ही सर्व जीवांना आश्रय देते. म्हणून पृथ्वीसारखा आश्रय द्यायला कुठलेही तत्व दिसत नाही. आश्रय देणारं तत्व म्हणून पृथ्वी मान्य आहे. कारण की आकाशामध्ये जरी सगळा खेळ चाललेला असला तरी सुद्धा साधारणपणे जर जीवांना कुठे राहायचं असेल तर कुठल्या तत्वावर राहता येतं? पृथ्वी तत्वावर राहता येतं. म्हणजे कुठलाही लोक हा शक्यतो पृथ्वी तत्वाचा प्रामुख्याने आधार घेतला होतो. चंद्रलोक असेल समजा, सूर्यलोक, चंद्रलोक, इंद्रलोक, कुठलेही लोक असू दे, जेवढे काही आपल्याला माहीत आहेत, ऐकून आहेत आपण किंवा माहीत नाहीत, हे सगळे लोक प्रामुख्याने कुठल्या तत्वाचा आधार घेतात? म्हणजे पृथ्वी तत्वावर आल्याशिवाय त्यांची पुढचं जे जीवित आहे ते राहत नाही. म्हणजे पृथ्वी तत्वाशी संपर्क करावाच लागतो. म्हणून पृथ्वी तत्व हे सगळ्यांना प्रमुख तत्व का मानलेलं आहे? कारण सगळ्या जीवांना आधार आहे. म्हणजे पृथ्वी तत्वाला सोडलं तर जीवाचं जीवित राहणं कठीण आहे. म्हणजे जिथे कुठे सृष्टी असेल तिथे प्रामुख्याने कुठल्या तत्वाचा आधार आहे? पृथ्वी तत्वाचा. म्हणजे आपल्या पृथ्वीकडे जर बघितलं तर मला लक्षात येईल. आणि आपण आपल्या पृथ्वीला धरणी माता म्हणतोच. का म्हणतो? धरणी माता म्हणण्याचं कारण काय? सगळ्यांना आधार आहे म्हणून. पृथ्वी ही सगळ्यांना आधार आहे म्हणून तिला धरणी माता असं म्हणतात. मग पृथ्वी तत्व जे आहे ते सुद्धा सगळ्यांना आधार देतं. या पृथ्वीप्रमाणेच पृथ्वी तत्व जे आहे विश्वामध्ये हे तत्व सुद्धा सगळ्यांना आधार देतं. आता सगळ्यांना आधार देतं म्हणजे काय की याच्या वर जी 4 महाभूत आहेत या 4 महाभूताच्या संबंधाने पृथ्वी तत्वासह पुढच्या सगळ्या सृष्टीची खरं तर उत्पत्ती होत असते. पृथ्वी तत्व जर वजा केलं तर पुढची महाभूत, पुढचा जो काही प्रपंच आहे तो तयार होणार नाहीये.
म्हणजे पुढचा प्रपंच तयार व्हायचा असेल तर पृथ्वी तत्वाची तेवढीच गरज आहे. बाकीचे 4 तत्व फक्त आहेत तर पुढचा प्रपंच चालणार नाही. कारण जलाला सुद्धा राहायला प्रामुख्याने जागा पृथ्वी आहे. जल सुद्धा प्रामुख्याने कुठे राहतं? पृथ्वी तत्वावर राहतं. म्हणजे जलाला सुद्धा आधार पृथ्वीचा आहे. पृथ्वी नाही तर जल राहू शकत नाही, जल नष्ट होऊन जाईल. म्हणजे शेवटी पृथ्वीवर येऊन ते स्थिर होतं. कुठे स्थिर होतं? जल राहतं कुठे? पृथ्वीवर. अग्नी राहतो कुठे? जलात. जल पृथ्वीत राहतं, अग्नी जलात राहतो. अग्नी कुठे राहतो? जलात राहतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आधार कोण दिसतंय? पृथ्वी. पृथ्वी हे तत्व आधार आहे. पृथ्वीला माता म्हणण्याचं कारण हेच आहे की वरच्या 4 महाभूतांना ते जीवित ठेवतं. पृथ्वी तत्व गेलं म्हणजे घनत्व संपलं तर जलत्व जे आहे ते जास्त काळ राहणार नाही. जलतत्व जर सगळीकडे झालं तर नाश होणार आहे. काय होईल? नाश जो होतो सृष्टीचा. पृथ्वी तत्व हटलं, पृथ्वी तत्वाला संपवलं की नाश. म्हणून जेव्हा केव्हा सृष्टीचा नाश होतो तेव्हा काय होतं? पृथ्वी तत्वाला संपवलं जातं. कोण संपवतं? जलतत्व किंवा अग्नितत्व म्हणजे तेज. म्हणजे हे 2 तत्व जर जीवित झाले, ते जर प्रगट झाले तर पृथ्वी तत्व संपलं. म्हणजे पृथ्वी तत्वाने त्यांना थांबून ठेवलंय किंवा पृथ्वी तत्वाच्या वर ते प्रबळ झाले नाहीत तिथपर्यंतच सगळे जीव जीवित राहणार आहे. पृथ्वी डळमळली की सगळं डळमळलं. पृथ्वी तत्व डळमळलं की सगळी सृष्टी खलास. कुठलंही पृथ्वी तत्व डळमळलं की सगळी सृष्टी खलास. आणि त्यावेळेस काय होणार आहे? जल आणि अग्नी यापैकी कोणीही हे सगळं संपवणार आहे. म्हणून महाप्रलय हे एकतर जलमय किंवा तेजोमय असतात. कुठलाही केव्हाही महाप्रलय होतो. सृष्टी जेव्हा केव्हा संपुष्टात येते कुठल्याही युगामध्ये, कुठल्याही कल्पामध्ये, युगाच्या अंती, कल्पाच्या अंती जेव्हा केव्हा प्रलय होतील तेव्हा जेव्हा जेव्हा झाले प्रलय तेव्हा आणि इथून पुढे जेव्हा होतील तेव्हा काय होणार आहे? पृथ्वी तत्व संपुष्टात येणार. पृथ्वी तत्व संपुष्टात जितक्या प्रमाणात पृथ्वी तत्व संपुष्टात येईल तितक्या प्रमाणात प्रलय असणार आहे. किती प्रमाणात पृथ्वी तत्व संपत आहे? एकच ग्रह निखळला, त्याच्या कक्षेतून निखळला तर तेवढंच पृथ्वी तत्व संपेल. आणि मग त्याच्यावर जेवढे जीव असतील तेवढेच संपतील. आपल्याला दिसो अथवा न दिसो, आपल्याला काय दिसतं यापेक्षा तिथे काय आहे, जे काही असेल तेवढं संपेल. कारण तिथे एकतर जल किंवा अग्नी हे 2 प्रबळ होतील आणि त्याचा नाश करून टाक. मग जलाला एकदा का जलमय झालं सगळं की अग्नी काही गप्प नाही बसत. अग्नी त्या जलाला खाऊन टाकतो. नंतर अग्निमय झालं की वायू गप्प बसत नाही, वायू त्या अग्नीला खाऊन टाकतो. आणि एकदा का वायूने अग्नीला खाल्लं की मग आकाश तत्व गप्प बसत नाही तर आकाश या वायूला खाऊन टाकतो. असं करत करत सगळं नाश पावतं. आणि आकाश जे आहे हे आकाश तत्व मग पुन्हा त्या 3 गुणामध्ये जाऊन बसतं आणि मग त्याला आपण अव्यक्त अवस्था असं म्हणतो. तिथे अव्यक्त सगळं अव्यक्तामध्ये लीन होऊन जातं. हा महाप्रलय होतो. म्हणजेच या सगळ्या प्रकारावरून लक्षात घेतलं पाहिजे की जिथपर्यंत पृथ्वी आहे तिथपर्यंत सगळा खेळ आहे. पृथ्वी खलास, खेळ संपला. म्हणून पृथ्वीची उपासना करण्याची पद्धत दिसते. तू बाई तग धरून राहा. काय कर? तू तग धरून राहा. तुझं जिथपर्यंत आयुष्य आहे तिथपर्यंत सगळ्यांचं आयुष्य आहे. तुझं आयुष्य संपलं की सगळ्यांचं आयुष्य संपलं. कुठल्याही बरं का आपल्या पृथ्वीवरून बघण्याच्या जगा या विश्वामध्ये कुठेही पृथ्वी असू देत किंवा असे पृथ्वी तत्वाचे ग्रह असू देत, त्यांचं आयुष्य फक्त पृथ्वीच्या तग धरण्यावर आहे, त्या तत्वाच्या तग धरण्यावर आहे. आता ते किती वेळ तग धरणार हा निराळा एक विषय आहे. ही पृथ्वी सुद्धा किती काळ तग धरणार, म्हणजे ही पृथ्वी निखळणारच नाही असं काही कोणी गैरसमजत राहू नये. या कक्षेमधून, कारण ही जी पृथ्वी आहे ही स्वतःभोवती फिरते अधिक सूर्याभोवती फिरते, म्हणजे ती काही स्थिर नाहीये. ती स्थिर नाहीये, कधीतरी निखळेल, कधीतरी कक्षा सोडेल. आणि एकदा का कक्षा सोडली एका प्रमाणाच्या बाहेर की विषय, एक तर जल सगळं उधळल, नाहीतर अग्नी गिळून टाकेल सगळ्यांना. काय होईल? एक तर अग्नी किंवा एक तर जल, काहीतरी कारण. मग त्याच्यानंतर क्रमाने सगळं संपेल आणि अव्यक्तामध्ये सगळे. तर हे पृथ्वी तत्व जे आहे, हे पृथ्वी तत्व
तग धरून ठेवण्यावर सगळा खेळ आहे. म्हणून पृथ्वी तत्वाची पूजा केली जाते. जसं एखाद्या राजाला आपण विनवणी करावी की राजा, तुम्ही राजाचा जय जयकार करतात ना. एखादा राजा असतो त्याचा काय करतात, जय जयकार करतात. कशासाठी करतात, त्याचा जय जयकार केला म्हणजे तो राजा राहणार, आणि तो राजा राहिला म्हणजे आपण सुरक्षित राहणार. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या राजाला कोणीतरी हरवणार नाही. पण आपण तरी सुद्धा त्या राजाचा काय करतो, जय जयकार करतो. कारण का, कारण की राजाच्या अस्तित्वावर आपलं अस्तित्व आहे. हे जसं आहे तसंच या पृथ्वीच्या अस्तित्वावर आपलं अस्तित्व अवलंबून असल्यामुळे आपल्याला त्या पृथ्वीचा काय करणे आहे, जय जयकार करणे आहे. आणि त्याचा पृथ्वीचा आपण जय जयकार करताना अनेक लोकांना पाहतो. पृथ्वीचा जय जयकार केला म्हणजे पृथ्वी तग धरून राहील, आणि पृथ्वी तग धरून राहील म्हणजे आपलं अस्तित्व आहे. म्हणजे तुम्ही आता कधी विचार करू शकता की पृथ्वी जर डळमळली आता तर आपल्याला काय राहील, आपलं काय होईल. पृथ्वी थोडी जरी सरकली, या वातावरणामध्ये पृथ्वी जर सरकली तर किती वेगाने ती या एवढ्या मोठ्या विवरात कुठेही जाईल. कुठे जाईल माहीतच नाही, कुठे घसरेल हे सांगू शकत नाही. आणि कुठे घसरेल तर कुठल्या दुसऱ्या पृथ्वी तत्वाला टक्कर देण्याचा प्रश्नच नाही. वातावरणामध्ये कदाचित पूर्ण भस्म होऊन जाईल, काहीच राहणार नाही, अस्तित्व नष्ट होईल. आणि पृथ्वी संपली म्हणजे आपलं काही राहणार नाही. म्हणजे आपलं सर्व जीवमात्रांचं अस्तित्व या पृथ्वी तत्वावर आहे. म्हणून पृथ्वीचा जय जयकार आहे. पृथ्वीचा काय आहे, सदैव जय जयकार आहे. पृथ्वी जशी आधार द्यायला कारण आहे, तसेच या पृथ्वी तत्वावर आपलं सगळं अन्नपाणी आहे. जेवढे काही जीव या पृथ्वी तत्वावर आश्रयाला आलेले आहेत, नुसतं त्यांना आश्रय आहे का, त्यांचं अन्नपाणी त्याच्यावर. म्हणजे पृथ्वीमधूनच आपण काय काढतो, अन्न पीक काढतो. आणि पृथ्वीमधूनच आपण पाणी घेतो. पाणी कुठलं चालतं आपल्याला, आकाशातलं पाणी आपल्याला काही चालत, आकाशातलं पाणी आपण पित नाही, आपण पृथ्वीतलं पाणी पितो. आकाशातलं पाणी पिता येत नाही आपल्याला. आकाशामध्ये पाणी आहे पण ते आपल्याला पिता येत नाही. आकाशातलं पाणी कोणी पिऊ शकलेलं नाही. पाणी आकाशातलं पिण्यासाठी काय करावं लागतं, पृथ्वीवर यावं लागतं. म्हणजे पृथ्वीचा संबंध आल्याशिवाय ते पाणी पिता येत नाही. पृथ्वीचा जेव्हा संबंध येतो तेव्हा ते पाणी आपण पितो. तसंच या पृथ्वी तत्वाच्या संबंधानेच आपण पीक काढतो. सगळे जीव, झाड असो, प्राणी मात्र असो, ते सगळे या पृथ्वीवरच जगतात. आणि त्यामुळे सुद्धा ही पृथ्वी आपल्याला वंदनीय आहे. म्हणजे आश्रय देणं हा एक भाग असतो. एखाद्याला आश्रय देणे हा एक भाग आहे, आणि दुसरा भाग काय आहे, त्याची पोटपाण्याची व्यवस्था करणे हा दुसरा भाग आहे. म्हणजे एखाद्याला आमच्या घरी राहा असं म्हणणं एक वेगळा भाग, आणि त्याला घरी राहून त्याला जेवण खाणंही देणं हा दुसरा भाग आहे. तर पृथ्वी आपल्याला फक्त राहायला जागा देते काय, नाही. तुम्ही चंद्रावर जा, समजा एखादा चंद्रावर गेलाच तर फक्त चंद्र काही वेळासाठी म्हणा, जेवढं केवढं शक्य आहे तेवढ्या वेळापुरता त्याला राहायला जागा देईल. जेवण देत का, जेवण देत नाही. दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी गेलं तर कदाचित तिथे खायला मिळेल का नाही शंका आहे. म्हणजे जगण्यासाठी पुढे जे लागतं अन्न पाणी हे मात्र कुठे मिळेल का नाही शंका आहे. पण पृथ्वीवर तसं नाही. पृथ्वीवर आश्रय आहे, अधिक जगण्यासाठी अन्न पाणी आहे. म्हणजे पृथ्वी आपल्याला आश्रयही देते आणि जगण्यासाठी अन्न पाणी पण देते. ते प्रत्येकाचं अन्न पाणी भिन्न भिन्न आहे, पण सगळ्यांना या पृथ्वीवर अन्न पाणी मिळतं, आश्रय मिळतो. म्हणून पृथ्वी ही अत्यंत श्रेष्ठ आहे. या पृथ्वीबद्दल बऱ्याच पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो. हे पृथ्वी तत्व जे आहे जसं व्यापक आहे, सर्वत्र आहे, व्यापक आहे, त्याचप्रमाणे हे पृथ्वी तत्व आपण आपल्याकडे सुद्धा पाहू शकतो. म्हणजे वेष्टीने आपण जर विचार करू लागलो तर आपलं शरीर जे आहे हे पूर्ण काय आहे, पृथ्वी तत्वाचं आहे. प्रामुख्याने लोक आपल्याला जी पाहतात ते कोणाला पाहतात, पृथ्वी तत्वाला पाहतात. म्हणजे माणसाची ओळख, कुठल्याही जीवाची ओळख ही कुठल्या तत्वावरून होते खरी तर, पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वावर ओळखतात. पृथ्वी तत्व वजा केलं तर माणसाला ओळखता नाही येणार. माणसाला म्हणण्यापेक्षा कुठलाच जीव ओळखता नाही येणार. म्हणजे जेवढे काही जीव आपण व्यवहार मात्र ठरवतो किंवा व्यवहारामध्ये त्यांच्याशी आपल्याला कुठल्याही प्रकारची देणं घेणं होतं, हे सगळं पृथ्वी तत्वाच्या संबंधाने आहे. पृथ्वी तत्व वजा केलं तर काहीच शक्य नाही. म्हणून पृथ्वी तत्व हे आपल्या शरीराकडे जर आपण पाहिलं, म्हणजे आपण वेष्टीने विचार करू लागलो तर पृथ्वी तत्व सर्वत्र प्रमुख आहे. जल तत्व दिसतं का, याच्यातलं जल तत्व दिसत नाही. अग्नी दिसत नाही, वायू दिसत नाही, आकाश दिसत नाही.
मग ही 4 तत्व नाहीत का? आपल्या शरीरामध्ये ही 4 तत्व आहेत. सर्व विश्वामध्ये ही 5 तत्व आहेत. पण आपल्या शरीराकडे जर पाहिलं तर आपल्याला दिसतं कुठलं तत्व प्रामुख्याने? पृथ्वी तत्व. म्हणजे जल आणि हे बाकीचे तत्व नाहीत असं नाहीये, ती पण आहेत, पण पृथ्वी तत्वच प्रामुख्याने दिसतं. मग या पृथ्वी तत्वाला संपवलं की आपण म्हणतो तो गेला, संपला. म्हणजे पृथ्वी तत्वाच्या नाशाने तो कसाही हो, पृथ्वी तत्वाच्या नाशाने तो जीव नाहीच असा आपला संभ्रम होतो. म्हणजे अस्तित्व जे मानलं जातं ते प्रामुख्याने पृथ्वी तत्वाला धरून आहे. जे काही अस्तित्व मानलं जातंय कुठल्याही जीवाचं ते कशाला धरून आहे? पृथ्वी तत्व नाही दिसलं तर आपण तो नाहीच असं म्हणणार. मग चंद्र सुद्धा आकाशात जो दिसतो तो कुठं आहे, कसा आहे? पृथ्वी तत्वामुळे तो दिसतो आपल्याला. जेवढे काही या विश्वामध्ये असे अस्तित्व असलेले पदार्थ दिसतात ते प्रामुख्याने पृथ्वी तत्वावर. आपण सुद्धा पृथ्वी तत्वावरच आपलं अस्तित्व टिकून आहोत. जर आपल्याला हे तत्व नष्ट करता आलं तर संपला विषय. पृथ्वी तत्व हे जे आहे हे पृथ्वीचं टिकून ठेवायचं का नाही ठेवायचं हा आपला प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाला आम्ही कुठे टिकून ठेवतोय? आपणच टिकून ठेवतो. हे जे शरीर आहे हे शरीर कोणी मिळवलेलं आहे? आपणच आपल्या कर्मानुसार हे शरीर मिळवलेलं आहे. आपलं जे कर्म आहे ते जसं असेल, चांगलं वाईट पाप पुण्य ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्याला तशा तशा प्रकारचा जो देह मिळाला ते सगळे देह या पृथ्वी तत्वाचे आहेत. मृत्यू लोकामध्ये विचित्र किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जरी स्थूल शरीर आपण पाहत असलो तरी सुद्धा हे सगळे तत्व, सगळ्यात देहांची तत्व जी आहेत, सगळ्या जीवांचे जे काही शरीर स्थूल शरीर दिसतात हे सगळी शरीर कसली आहेत? पृथ्वी तत्वाची. पृथ्वी तत्व हे किती महत्वाचं आहे. जगाचं अस्तित्व त्याच्यावर आहे. पूर्ण जगाचं काय अस्तित्व या पृथ्वी तत्वावर आहे. म्हणून या पृथ्वी तत्वाला आपल्याला सोडायचं का नाही सोडायचं हा नंतरचा विषय. पण पृथ्वी तत्वाशिवाय कशाचंही अस्तित्व राहणार नाही. पृथ्वी तत्वाशिवाय म्हणजे पृथ्वी या तत्वाच्या शिवाय कोणीच नाही, एवढं महत्वाचं हे तत्व आहे. आता वरचे सगळे या तत्वामध्ये आलेले आहेत, म्हणजे सगळे याच्या आश्रयाला आहेत. म्हणजे यांच्यापासून जरी उत्पत्ती झालेली असली, आकाशापासून जरी वायू, वायूपासून अग्नी, जल अशा क्रमाने ही उत्पत्ती झालेली असली तर कोण कोणाला आधार पाहिजे, कोणावर कोणाचं अस्तित्व टिकलं पाहिजे. खरं बघितलं तर आकाश सगळ्यांचा बाप आहे, नाही का? तत्वामध्ये आकाश सगळ्यांचा बाप आहे. पण परिस्थिती अशी झाली पृथ्वी तत्वामुळे बाकीच्या सगळ्यांचं अस्तित्व वाटतंय. परिस्थिती अशी झाली आहे की पृथ्वीमुळे सगळ्यांचं अस्तित्व आहे. म्हणजे जो सगळ्यात शेवटी तत्व निर्माण झालंय त्या तत्वावर ह्या सगळ्यांचं अस्तित्व राहिलंय. म्हणजे पृथ्वी तत्व वजा केलं तर कशाचंच अस्तित्व नाही असं होणार आहे. आपण जे काही तत्वांचा विचार करू लागलो, स्थूल शरीर आल्याशिवाय कशाचाच विचार होत नाही. स्थूल शरीर जर नाही तर कशाचाच अभ्यास होत नाही. म्हणजे स्थूल शरीर लागतं. स्थूल शरीर जे आहे हे पृथ्वी तत्वाचं प्रामुख्याने आहे. ह्या स्थूल शरीरामध्ये आल्याशिवाय कुठलाच व्यवहार होत नाही, पारमार्थिक अभ्यास सुद्धा होत नाही. ज्या दिवशी याचा नाश होईल त्या दिवशी कुठलाच व्यवहार होत नाही. व्यवहार सुरू व्हायचा असेल तर पुन्हा पृथ्वी तत्वाला म्हणजे दुसऱ्या शरीराला आपल्याला जावंच लागतं. दुसऱ्या शरीरामध्ये गेल्याशिवाय व्यवहार सुरू होत नाही. पण अडचण काय, हे तत्व सगळ्यात जड आहे. काय आता याला धरून राहायचं का नाही राहायचं हा मोठा प्रश्न आहे. मनुष्य प्रगत झाला असं जेव्हा दिसतं तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा तो पृथ्वी तत्वापासून दूर दूर जायला लागला तेव्हा तो प्रगत झाला असं वाटतंय. प्रगती झाली मनुष्याची व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा तर कधी झाल्यासारखी दिसते, जेव्हा तो मनुष्य फक्त पृथ्वीवर होता तेव्हा तो प्रगतशील नव्हता. आता त्याने पृथ्वी तत्व सोडलं आणि जलतत्वाचा आधार घेऊन शोध घेऊ लागले. मग शोध घेता 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 हळूहळू तो आकाशाकडे जाऊ लागला, आकाशाच्या दिशेने. म्हणजे अग्नी, वायू, आकाश असा प्रवेश करू लागला. म्हणजे पृथ्वीला सोडलं त्यांनी आणि मग तो प्रगत झाला असं वाटायला लागलं. पृथ्वी तत्वाला सोडल्याशिवाय प्रगती दिसत नाही. आपला जो फोन आहे, आता या फोनमध्ये हा फोन जो आहे तसं पाहिलं तर हा डबाच आहे. हे काय आहे?
डब्बा आहे. पण हा जो फोन चालतो हा कशावर चालतो? हे पृथ्वी तत्व आहे. फोन म्हणजे काय? हे पृथ्वी तत्व आहे. फक्त पृथ्वी तत्वाकडे लक्ष दिलं असतं तर तो फक्त डब्बा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वापर कशाचा आहे? लहरी आहेत. म्हणजे कुठलं तत्व आहे? वायू तत्वाकडे गेलेलं. म्हणजे वायू असेल, अग्नी असेल, त्याच्या पुढे काय असेल, आणि हे सगळा खेळ आकाशात केला. म्हणजे जेव्हा केव्हा प्रगती करणाऱ्या सायंटिस्टने ठरवलं तेव्हा त्यांना पृथ्वी तत्व सोडून विचार करावा लागला. तेव्हा ते प्रगत झाले. काय करावं लागलंय? जलतत्वाचा, अग्नितत्वाचा, वायू तत्वाचा, आकाश तत्वाचा त्यांनी काय केलाय? उपयोग केला. मग तिकडे गेले ते. जडत्व सोडलं. जडत्व सोडून काय करतायत? या 4 महाभूतांमधला खेळ जो आहे तिकडे लक्ष द्यायला लागले. आणि मग लोक म्हणाले हे प्रगत झाले. फक्त पृथ्वी तत्वाला चिटकून राहिले असते तर प्रगती झाली नसती. आता मी तुम्हाला आधीच म्हणालोय की पृथ्वी तत्वाला तुम्ही जर सोडलं तर नाश ठरलेला आहे. आणि सगळे आता प्रगतीसाठी कुठे चाललेत? पृथ्वी तत्व सोडून निघालेत. म्हणजे काय होणार? पृथ्वी तत्वाला धरून राहिलं की काय? अस्तित्व राहणार. पृथ्वी तत्वाला सोडून निघाले की नाश होणार. म्हणजे ही जेवढी साधनं, जेवढं काही पृथ्वी तत्वाला सोडू नये त्याच्यामुळे काय होणार आहे? नाश. कधी होईल? जितका पृथ्वी तत्वाला आपण दूर 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 जाऊ तितका नाश लवकर लवकर होणार. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा पृथ्वी तत्वाला सोडल्यामुळे नाश होणार. म्हणून म्हण आहे, पाय कुठे असावे? जमिनीवर राहावे. नाही तर काय होणार आहे? ज्याचे पाय जमिनीवरून सटकले, ज्याचे पाय जमिनीला सोडतील त्याचं काय होत असतं? नाश होत असतो. त्याची म्हण आहे. तर जमिनीवर राहा. कुठे राहा? इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात डाऊन टू द अर्थ. कुठे राहा? जमिनीवर राहा. हवेत जाऊ नका. तर जमीन ही जी आहे म्हणजे पृथ्वी जी आहे ती उपकारक आहे. पृथ्वी जे तत्व आहे हे काय? सृष्टीला टिकवणारं तत्व आहे. अख्खी सृष्टी त्या पृथ्वीवर, ह्या पृथ्वीच्या जर विरोधात कोणी जाईल, विरोधात जाईल म्हणजे पृथ्वीचा नाश करण्याचा प्रयत्न करेल तर त्याचाच नाश होणार आहे. आणि पृथ्वीचा नाश कसा होतो? पृथ्वीच्या विरोधात कसं जातात? पृथ्वीच्या विरोधात जाणं म्हणजे या 4 महाभूतांकडे जाणे. 4 महाभूतांपैकी तुम्ही कशाकडेही जा, पृथ्वीचा नाश होईल. कसेही जा, कुठल्याही पद्धतीने 4 महाभूतांकडे जा, पृथ्वी संपली. पृथ्वी तत्व संपलं. त्याचं अस्तित्व संपत जाईल. आपण आपल्या शरीराकडे बघूया. आपलं शरीर जे पृथ्वी तत्व आहे, तुम्ही याचा विचार सोडून द्या. जसं तुम्ही याचा विचार सोडून द्याल तसं तुमचा पृथ्वी तत्वाचा नाश व्हायला लागेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला एकतर जलतत्व, एकतर अग्नितत्व, एकतर वायू तत्व, एकतर आकाश तत्वाकडे जावं लागेल. पृथ्वी तत्वाचं काय बनलंय शरीरामध्ये? जलतत्वाचं काय बनलंय? अग्नितत्वाचं काय बनलंय? वायू आणि आकाश तत्वाचं काय बनलंय? पृथ्वी तत्वाचं जे बनलेलं आहे ते प्रामुख्याने सांगाडा आहे. स्थूल शरीर प्रामुख्याने काय? सांगाडा, पृथ्वी तत्व. याच्यामध्ये पृथ्वी तत्व प्रमुख आहे. जल, अग्नी हे बाकीचे नाममात्र आहेत, कमी आहेत. 12.5, 12.5, 12.5, 12.5, 50% पृथ्वी सांगाडा. हे जे शरीर आहे हे काय? 50% पृथ्वी तत्व आहे. पण 12.5 एवढं बाकीचे सगळे 12.5, 12.5, 12.5, 12.5 असे बाकीचे सगळे आहेत पंचीकृत. आता तुम्ही ह्या 12.5 कडे जाऊ शकता का? जलतत्वाकडे जाऊ शकता का? जाऊ शकता. अनेक पर्याय आहेत त्याला. जलतत्वाकडे जायचं म्हणजे काय करायचं? जलतत्वाकडे जायचं म्हणजे काय करायचं? अग्नितत्वाकडे जायचं म्हणजे काय करायचं? वायू तत्वाकडे जायचं म्हणजे काय करायचं? आकाश तत्वाकडे जायचं म्हणजे काय करायचं? याचा विचार करावा लागेल. शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये जलतत्व कुठे राहतं? ओलसरपणा रूपाने सर्वत्र शरीरभर राहतं. त्यामुळे त्या जलतत्वाला तसं पकडणं अवघड आहे. अग्नितत्व कुठे राहतं? पुन्हा अग्नितत्व सुद्धा उष्णता रूपाने सर्वत्र शरीराभर राहतं, पण विशेष रूपाने जठरामध्ये जठराग्नी रूपाने राहतं. वायू तत्व तसं सर्वत्रच राहतं, पण विशेष रूपाने
प्राण, व्यान, समान, उदान अशा 5 प्रकारे ते राहतात. त्यातलंही प्राणामुळेच सगळा खेळ पुढे बाकीचे विभागणी होते. म्हणजे प्राण या प्राण तत्वामध्ये राहत. आणि आकाश, आकाश तत्वामध्ये शिराकाश, उदराकाश, कटी आकाश असे वेगळ्या प्रकारे ते राहतात. आता या पृथ्वी तत्वाला सोडून तुम्ही यापैकी कशाकडेही लक्ष द्या, पृथ्वी तत्वाचा हाबोबत तुम्हाला विसर पडेल. पृथ्वी तत्वापासून तुम्ही दूर दूर जायला लागेल. त्यातलं जलतत्व अवघड आहे. अग्नी म्हणजे तुम्ही जठराग्नी व्यवस्थित जर जठराग्नीवर लक्ष दिलं, जठराग्नीवर लक्ष दिलं तर स्थूल शरीराचं तुमचं आपोआप सगळं काम संपून जाईल. म्हणून बरेचशा प्रकारे जठराग्नी कसा प्रदीप्त करावा यावर बरेचसे उपाय सांगण्यात येतात. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वी तत्वापासून आपण बाजूला जाणार आहे. आणि जितकं पृथ्वी तत्व कमी कमी होत जातं तितका तितका उच्च लोक मिळत जातो. जितका पृथ्वी तत्व अधिक होतं, जितकं म्हणजे घनत्व जडत्व येतं तितका नीच नीच लोक तयार होतो. म्हणजे उच्च लोक हे कमी पृथ्वी तत्वाचे आहेत आणि नीच लोक हे जास्त पृथ्वी तत्वाचे आहेत. मनुष्य देह बऱ्यापैकी मध्यस्थितीत आहे. मनुष्य जो आहे तो बऱ्यापैकी मध्यस्थितीत आहे. तर जर आपण जठराग्नीकडे लक्ष दिलं, म्हणजे जठराग्नी जर विशिष्ट पद्धतीने जर आपण प्रदीप्त केला तर हे शरीर तशा प्रकारचं होत जाईल. आता हे शरीर एकदा मिळालेलं आहे त्यामुळे आता तर काही फरक पडणार नाही, पण हे शरीर एक विशिष्ट प्रकारे तेजोमय होईल. म्हणून तुम्ही बघा की जठराग्नीकडे म्हणजे व्यवस्थित अन्न घेणारे माणसांचं शरीर कसं असतं, तेजोमय असतं, नीट असतं, व्यवस्थित दिसतं. पण कसंही काही खाणाऱ्यांचं शरीर असं एकदम कस तरी विचित्र शरीर दिसतं. जे लोक काहीही खातात त्यांचे शरीर कसे असतात, एकदम विचित्र असतात. पण जे लोकांचं खाण्यावर म्हणजे खाणं म्हणजे जसं आहार देतो तसं जठराग्नी होतं त्याप्रमाणे त्याचे शरीर दिसायला लागतं. जसं अग्नीवर लक्ष आहे तसं वायूवर पण लक्ष देतात, म्हणजे प्राणायाम. त्याच प्रकारे काही लोक हृदयाकाशाकडे लक्ष देतात, काही लोक शिराकाशाकडे लक्ष देतात. ब्रेन म्हणजे कुठला हा भाग इथे, तर ब्रेन मध्ये काय आहे तिथे आतमध्ये सगळे आकाश आहे, शिराकाश. काही लोक कटी आकाशाकडे पण लक्ष देतात. तर अशा प्रकारे आकाशाकडे त्यातल्या त्यात सर्वात जास्त उत्कृष्ट म्हणजे हृदय आकाशाकडे लक्ष दिले. तर इकडे जर लक्ष दिलं तर आपोआप स्थूल शरीर जे ते काय होतं, तेजोमय होत जातं. म्हणजे आता जे आपल्याला प्राप्त शरीर आहे ते स्थूल शरीर सुद्धा स्थूल म्हणजे त्याचा पृथ्वी अंश सोडायला तयार होतो. आणि याने जर एखाद्याने खूप प्रगती केली, या 4 महाभूतांमध्ये जर तो पूर्ण विलीन झाला, 4 पैकी एका महाभूतामध्ये शरीर असतानाच, ही जरा अवघड प्रक्रिया आहे, पण शरीर असताना जर कोणी स्थूल शरीर असताना जर कोणी जल, अग्नी, वायू किंवा आकाश या महाभूताशी एकरूपता साधेल तर शरीर असतानाच त्याचं शरीर गायब होऊ शकतं. म्हणजे तो अदृश्य होतो. काय होऊ शकतो, अदृश्य होऊ शकतो. तुम्ही प्रयोग करा, जर तुम्हाला अदृश्य व्हायचं असेल तर प्रयत्न करायला काही हरकत नाही. अशा बऱ्याचशा उदाहरणं पुराणांमध्ये आढळतात की तो काय होतो, अदृश्य होतो. बऱ्याच ठिकाणी अदृश्य होण्याच्या गमती दिसतात. आणि काही लोकांचं म्हणणं, जसं तुकोबा अदृश्य झाले ना, तुकोबा वैकुंठाला येईल, तर काही लोकांचं म्हणणं आहे तुकोबांना ती कला साध्य झाली होती आणि म्हणून तुकोबा काय झाले, आकाश तत्वाशी एकरूप झाले. म्हणजे आकाश तत्व जे आहे या तत्वाशी त्यांनी तेवढं साध्य केलं आणि म्हणून त्यांचं स्थूल शरीर काय झालं, अदृश्य झालं. काही जलतत्वाशी जर एकरूप झाले तर स्थूल शरीर हे अदृश्य होऊन जातं. आता तुकोबाचा खरा तो विषय नाहीये, पण असं शक्य आहे. काय आहे, जितके तुम्ही या 4 महाभूताकडे लक्ष द्याल तेव्हा पृथ्वी तत्व संपून जाईल, तुमचं हे स्थूल अस्तित्व संपून जाईल. पण हे स्थूल अस्तित्व संपवायचंय का नाही हा प्रश्न आहे. तुम्ही फक्त 2 दिवस तुमच्या घरच्या लोकांना दिसले नाहीत, काय होईल बघा. 2च दिवस घरच्या लोकांना दिसले नाही तर काय होईल, 2 दिवस दिसले नाही म्हणजे स्थूल शरीर म्हणजे पृथ्वी तत्व नाही दिसले तर काय होईल, प्रयोग करून बघा. 2 दिवस गायब व्हा. अदृश्य नाही व्हायचं, अदृश्य होऊ शकत नाही पण गायब व्हा. म्हणजे कुठेतरी जा निघून, सांगूच नका कोणाला, गायब गेला कुठे. म्हणजे इतकं पृथ्वी तत्वाला जखडून ठेवलेलं आहे. आपण दिसायला जरी फ्री वाटत असलो, आपण जरी दिसायला काय वाटतोय, फ्री वाटतोय, पण दोऱ्या आहेत आपल्याला लावलेल्या. सगळ्यांनी काय आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, अदृश्य दोऱ्या आहेत, त्या दिसत नाहीत. सगळ्यांनी बांधून ठेवलेलं आहे.
फक्त आता सैल सोडलेलं आहे. तुम्हाला माहितीये पोहायला पाण्यात टाकलं, दोरीवर शिकवत असले पोहायला, सांगत नाही. दोरीवर जर पोहायला शिकत असेल तर ज्याला पोहायला शिकायचं त्याच्या कमरेला दोरी बांधावी लागते आणि दोरी घेऊन वर एक जण उभा राहतो आणि त्याला विहिरीमध्ये ढकलून देतात, बरोबर का नाही. आता ती दोरी ओढून धरावी लागते म्हणजे त्याला दोरी आहे लक्षात. पण काही वेळानंतर काय होतं की तो वरचा जो असतो तो सैल सोडतो दोरी, मग हा दोरीचा त्याला भार सांगतो. मग त्याला जर पोहता येत असेल तर त्याला वाटतं आता मला दोरी नाहीच आहे. पण हा बुडायला लागला तर काय होतं, मग बुडायला लागला म्हणजे संपायला लागला की लगेच दोरी. तसं तुम्ही संपायला लागले संसारातून, असं दिसलं कोणाला की हा जातोय आपल्यातून, की लगेच दोरी. चुकून जर तुम्ही महाराजांकडे 2 दिवस जास्त राहिले तर घरच्यांना शक्यता वाटणार की हा आता जाईल, म्हणून दोरी काय करते, ओढतात मग त्याला आणि मग सगळे आपोआप. पण जे शक्यतो पोहणारे असतात त्यांना आधीच माहिती असतं अरे बुडेल. उलट थोडा जर सैल सोडली दोरी सैल सुटली तर जो पोहणारा असतो त्याला लक्षात आलंय आता गटागड्या खातोय, तो असा उलटा फिरतो आणि ती दोरी पकडतो आणि याने त्याला वर ओढायची गरज नाही, हाच बोलतो मी सुचतो वर. तशी आपली परिस्थिती आहे. आपल्याला ज्या दोऱ्या अशा बांधून ठेवलेल्या आहे सगळ्यांनी, सैल सुटतेच ती दोरी. आता तुमची सैल सुटलेलीच आहे म्हणून तुम्ही इथे आले तिथपर्यंत. आता थोड्या वेळानंतर काय होईल, तुम्हालाच वाटेल अरे संपतोय की काय आपण, म्हणून ते ओढणार नाहीत, आपणच म्हणणार थांबा आम्हीच येतो. असं गमतीचा भाग येतो. तर सांगायचं तात्पर्य काय की पृथ्वी तत्व सोडायची तयारी नाही म्हणून तर सगळं जग टिकलंय. इंद्र चंद्र जरी हे वरचे लोक कमी पृथ्वी तत्वाचे दिसत असले, जसं सूर्यलोक प्रामुख्याने पृथ्वी तत्व नाहीच आहे, फार कमी आहे, नसल्यासारखंच आहे. चंद्रलोकाला तरी बऱ्यापैकी पृथ्वी तत्व आहे. जे लोक आपल्याला माहित पण नाही असे लोक जे आहेत ते पृथ्वी तत्व दिसत नाही. नीच लोकाला पृथ्वी तत्व जास्त आहे, म्हणजे घनत्व जास्त आहे. तर हे पृथ्वी तत्व जे आहे हे पृथ्वी तत्वामुळे अस्तित्व टिकलंय. म्हणजे आपलं अस्तित्व जर टिकलं तर कशामुळे टिकणार आहे. तुम्ही हे 4 वरचे जे महाभूत आहेत या 4 महाभूतांचा अजिबात लक्ष देऊ नका, फक्त ह्याचा विचार करा. जेवढे लोक फक्त याचा विचार करतात त्यांना उच्च लोकांना जाताच येणार नाही. म्हणून जगामध्ये जेवढे लोक फक्त स्थूल देह भरण करतात, काय जे लोक फक्त स्थूल देह भरण करतात त्यांना पृथ्वी म्हणते तू इथंच राहा. उलट ह्याच्यापेक्षा नरकात तुला अजून जागा आहे भरपूर. ह्याच्यापेक्षा अजून घन तत्वाची, एकदम घन तत्वाची शरीर आहेत. आपलं तरी एवढं घन नाहीये. घन म्हणजे एकदम जड, आपलं एवढं जड नाहीये. गाढवाचं बघा कसं आहे, गाढव जड आहे का नाहीये, जड तत्व आहे. गाढव कसं आहे, एकदम जड आहे. त्याच्यापेक्षाही खाली असा एखादा काळा एखादा मोठा किडा बघितलाय का, 6 पायाचा जाड काळा, त्याच्याकडे बघा जरा कधी, कसला आहे तो, असा एवढा मोठा काळा किडा असतो बघा. त्याला उलटा जर केला तुम्ही काय होतं माहितीये का, काय होतं, त्याला सरळच होता येत नाही, इतका जड आहे तो. तो काळा किडा असतो ना एवढा मोठा, त्याला जर उलटा केला आपण असा तर त्याला सरळ होताच येत नाही. तुम्ही अर्धा तास त्याच्याकडे बघत व्हा, नुसतं तो पाय हलवत राहतो, काहीही करू शकत नाही. इतकी जड योनी आहे, इतकी परिस्थिती भयंकर आहे. म्हणून जे फक्त स्थूल देह भरणाकडे लक्ष देतात हे लोकांची अशी अवस्था होती. पण स्थूल देह सोडून म्हणजे पृथ्वी तत्व सोडून जे वरच्या तत्वांकडे कळत नकळतपणे का होईना लक्ष देतात ते थोड्याशा उच्च शरीराला प्राप्त होतात. म्हणजे पृथ्वी तत्व सुटत नाही बरं, पृथ्वी तर राहतच, फक्त त्याचं कमी अधिक्य होतं, कमी अधिक प्रमाण होतं. मग तो कुठलंही शास्त्र असू देत, परमार्थिक शास्त्र असलं म्हणजेच तसं नाही. विज्ञान शास्त्रातून सुद्धा जर एखादा असा उच्च तत्वाचा अभ्यास करू लागला विज्ञान शास्त्रातून सुद्धा, तो सुद्धा उच्च लोकांना जातो बरं, तो नीच लोकांना जातो असं नाही. पण काही जड असतात, ते इतके जड असतात की ते ह्या वरच्या 4 महाभूतांचा विचार करत नाही. जसं तर हा मोबाईल आहे, हा मोबाईल बनवणारा म्हणजे त्याच्यावर विचार करणारा त्याने त्या वेव्हजवर म्हणजे त्याच्या लहरींवर काम केलंय. म्हणजे त्याची बुद्धी कुठे आहे, तिकडे आहे, तो वर उच्च लोकांना जाईल. पण वापरणारा जो भिकारी आहे त्याला काही माहित नाही त्याचा सिग्नल म्हणजे काय असतं काय माहित. त्याला फक्त हे काय दिसतं, हे डबडं दिसतं फक्त, त्याच्या समोर काय आहे त्याला काहीही कळत नाही, काय माहित नाही त्याला. तो वापरतोय मोबाईल पण त्याला तत्व कुठलं माहितीये, त्याला ह्याच्यातलं फक्त पृथ्वी तत्व माहितीये, त्याला फक्त पृथ्वी तत्व दिसतं. म्हणून काही माणसांना फक्त शरीर दिसतं, काय दिसतं, काही माणसांना फक्त स्थूल शरीर दिसतं, त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही.
आणि काही काहींना स्थूल शरीराच्या पलीकडेही लक्ष जातं, सगळ्यांचं लक्ष जात नाही. शक्यतो जास्तीत जास्त लोकांचं लक्ष कुठे जातं? फक्त स्थूल भाग कुठल्याही पदार्थाचा, माणसाचं नाही, माणसाचं सुद्धा स्थूल शरीर फक्त पाहतात. फक्त स्थूल शरीर नाही, त्याच्या आतमध्ये बघितलं पाहिजे काय. स्थूल शरीर फक्त पाहू नये, पण फक्त दिसतं स्थूल शरीर, त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. त्याच्या आतमध्ये बघितलं पाहिजे. आतमध्ये सूक्ष्म शरीर पण आहे. सूक्ष्म शरीर पण 5 महाभूतांचं बनलेलं आहे. त्या 5 महाभूतामध्ये सुद्धा पृथ्वीतत्व काय आहे? ते अहंकाराला निर्माण करणार आहे. आणि जो पृथ्वीतला चिटकून राहतो तो अहंकाराला धरून राहतो. आणि जिथपर्यंत अहंकाराला धरून राहतो तिथपर्यंत पुनरावृत्ती ठरलेलीच आहे. कारण पृथ्वी तत्वाचा अहंकार कुठल्या तत्वाचा आहे? पृथ्वी तत्वाचा आहे. आणि बाकीचे 4 तत्वांचं काय बनलंय? चित्त, मन, बुद्धी, अंतःकरण, हे कसले बाकी 4 तत्व. म्हणून जो अहंकार सोडतो, आता जितका पृथ्वी तत्वाला चिटकून आहे तितका अहंकार असतो, किंवा जितका अहंकार असतो तितका पृथ्वी तत्वाला चिटकून असतो. जितका स्थूल शरीराला चिटकून असतो तितका अहंकार असतो, आणि जितका अहंकार असतो तितका स्थूल शरीराला चिटकून असतो. अहंकार सोडलेला कसा असतो? तो एकदम बुद्धिवान असतो. जशी बुद्धी वाढते तसतसा तो अहंकार कमी होत जातो. जसं मन मनावर जातो तसतसा अहंकार कमी होतो. जसं चित्तावर जातो, जसं अंतःकरणावर जातो तसं काय होतं? हा अहंकार शिथिल होत जातो. संपतो असं नाही होत. संपला तर चांगली गोष्ट आहे, पण अहंकार हा पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे, स्थूल शरीर पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे जेवढे अहंकार या तत्वावर असतात, म्हणजे अहंकार या इंद्रियाला खिळून असतात, त्या लोकांना स्थूल देहाशी जास्त घेणं देणं असतं. आणि स्थूल देहाशी घेणं देणं जास्त असल्यामुळे 5 विषयाशी घेणं देणं असतं. काय होतं? अपमत त्यांची काय आहे? अशी गती होऊन जाते. त्यांचं लक्ष फक्त विषयांकडे असतं. कारण अहंकार जो आहे तो ते स्थूल शरीर टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि स्थूल शरीर टिकवायचं असेल तर त्याला असं वाटतं की आपल्याला जगायचं असेल तर विषय पाहिजे. विषय जर नसतील तर आपण जगणार कसे? हे नकळत होतं अपमत, की विषयाशिवाय आपण जगणार कसे? विषयच नाही तर जगणार कसे? म्हणून तो विषयांमध्ये गुंतून राहतो. मग ते कर्मेंद्रियाचे असो, ज्ञानेंद्रियाचे असो, त्याला त्याच्याशिवाय त्याला वाटतं ते खरंच आहे. तो भ्रम आहे, पण त्याला ते खरं वाटायला लागतं. का? कारण त्या जडत्वाचा तो परिणाम आहे. ते जडत्व आहे. आता जर पृथ्वी तत्व नसेल तर हे सगळं होऊ शकत नाही. म्हणून पृथ्वी तत्वाला सृष्टीमध्ये किंमत आहे. हे सगळं टिकवायचं असेल तर पृथ्वी तत्व पाहिजे. पृथ्वी तत्वाच्या कमी आधिक्याने 14 लोक होतील. पृथ्वी तत्वाच्या कमी आधिक्याने वेगवेगळे लोक, वेगवेगळी शरीर तयार होतील, पण पृथ्वी तत्व पाहिजे. म्हणजे एकदम जडत्व असेल तर एकदम नीच शरीर तयार होईल, दगड होईल. काय होईल? पाषाण योनी, एकदम दगड होईल. आणि जर पृथ्वी तत्व कमी असेल, जडत्व कमी असेल तर उच्च शरीर होईल. पण पृथ्वी तत्व सुटत नाही. आणि जिथपर्यंत पृथ्वी तत्व सुटत नाही तिथपर्यंत सृष्टी सुटत नाही. म्हणून जिथपर्यंत पृथ्वी तत्व आहे तिथपर्यंत सृष्टी आहे. प्रपंच कुठपर्यंत राहणार आहे? जिथपर्यंत पृथ्वी तत्व आहे तिथपर्यंत प्रपंच राहणार आहे. एखाद्याला विचारलं तुला सूर्य आवडतो का पृथ्वी आवडते, तो म्हणेल समजा तो म्हणेल मला सूर्य आवडतो. तो त्याला जर पृथ्वी म्हणली जा सूर्याकडं, तो जाईल काय? तो म्हणेल नाही, तिथे गेला तर मी खाक होईल. म्हणजेच त्याला पृथ्वी तत्वाशी घेणं नाही. तुला जल तत्व आवडतं, मग जा जलामध्ये, जाईल का? नाही. जलात गेलं तर मी मरेन, म्हणजे माझं पृथ्वी तत्व संपून जाईल, मग जात नाही जलात. एखाद्याला म्हटलं जा तू अग्नीमध्ये, जाईल. मग जलामध्ये एखादा आहे म्हणजे जलचर प्राणी आहे, त्यांना म्हटलं तुम्हाला कुठलं तत्व आवडतंय? अग्नी तत्व आवडतंय, म्हटलं तर अग्नीत जाईल का? नाही जाणार. कारण जलाला संबंध पृथ्वी तत्वाचा आहे. म्हणून जलचर प्राणी जगू शकतात. कुठल्याही तत्वामध्ये जर कुठला जीव जगत असेल तर त्या पृथ्वी तत्वाचा संबंध असल्याशिवाय जगूच शकत नाही. कुठलाही तत्व असू दे, त्या तत्वात जर जीव जगत असतील कुठलेही, तर त्या जीवांचं जीवित राहणं हे पृथ्वी तत्वावर अवलंबून आहे. पृथ्वी तत्व संपलं, त्याचं अस्तित्व संपलं. म्हणून पृथ्वीचा नाश हाच सृष्टीचा नाश आहे. पृथ्वी तत्वाचा नाश हाच सगळ्याचा नाश. पृथ्वी तत्व काय आहे की हे सगळ्यांना बांधून ठेवणार आहे. कोणाला? ह्या सगळ्यांना बांधून ठेवणार आहे. हे सगळ्याला बांधून ठेवणारं पृथ्वी तत्व आहे. अत्यंत महत्वाचं तत्व आहे. सृष्टीतल्या सगळ्यांना बांधून ठेवायला कारण कोण आहे? पृथ्वी तत्व फक्त वजा झालं की सगळा खेळ संपतो. म्हणून पृथ्वीला म्हणायचं मला तुझ्या पोटात घे. काय कर? तुझ्या पोटात घे. कृपा कर माझ्यावर. काय कर? कृपा कर. पृथ्वी तत्व जे आहे हे आपल्याला सर्व 14 भुवनांमध्ये फिरवायला कारण आहे.
पृथ्वी तत्वाच्याच आशेने, पृथ्वी तत्वाच्याच उत्साहाने आपण 14 भुवन फिरत राहतो. म्हणून पृथ्वीशी घेणं देणं ठेवायचं का नाही ठेवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पृथ्वी तत्व सोडावं का नाही सोडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण पृथ्वी तत्वावर राहून 4 तत्वांशी संबंध ठेवणं हे सुद्धा शक्य आहे आणि हे सुद्धा शक्य दिसतं. पण पृथ्वी तत्वाचा संबंध सोडावा नाही लागत. जेव्हा तुम्ही पृथ्वी तत्वाशी संबंध ठेवता म्हणजे पृथ्वी तत्वावर म्हणजे राहायचं पृथ्वी तत्वावर, पृथ्वी तत्वाशी संबंध ठेवायचा, पण 4 तत्वांमध्ये जास्तीत जास्त काम करायचं म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवायचं, तर त्याचा नाश होत नाही. पण सृष्टीमध्ये तो उत्कृष्ट होत जातो. काय होतो तो? सृष्टीमध्ये तो उत्कृष्ट होत जातो. आता पृथ्वीवर जेवढं काही प्रगती करावं लागणार आहे त्यासाठी सगळ्या सायंटिस्टला विज्ञानामध्ये सुद्धा आकाशात जाऊन बसावं लागतं. म्हणजे जेवढं काही आता सुरू आहे हे सगळं सुरू आहे. कुठून सुरू आहे? हा कंट्रोल कुठून आहे? आकाशातून आहे. म्हणजे सगळे उपग्रह पाठवून दिलेत तिकडे. म्हणजे इथून काय होत नाही. तुम्ही शहाणे आहात तर इथून करून दाखवा ना. काय इथून काहीच होत नाही. कुठं करावं लागतं? सगळं तत्व बदलावं लागतंय. आकाश तत्वात जावं लागतं आणि आकाश तत्वावरून मग ते सिग्नल ट्रान्समिट करावं लागतं. त्याशिवाय काहीच होत नाही. इथले इथे नाही होऊ शकत. इथले इथे जरी केले तर त्याला व्हॅल्यू नाही. होत नव्हते असं नाही, पूर्वी होत होते. टेलिफोन जो आहे तो काय होता? वायर्ड कम्युनिकेशन होतं त्याला. तर इथून ते वायर असायच्या टेलिफोनच्या तारा आणि त्याच्यातून तो. पण हे काही एवढं हे पृथ्वीवरचा खेळ एवढा चालला नाही का? चालला का? तो महागडा खेळ आहे. पण हा भिकाऱ्याकडे पण असतो. टेलिफोन फक्त आमदार, खासदार, गावचा सरपंच यांच्याकडेच असायचा. हा कोणाकडे असतो? कारण आकाश तत्वाचा खेळ आहे हा कोणाकडे असतो? भिकाऱ्याकडे पण असतो. म्हणजे एवढा फरक आहे बरं. तुम्ही फक्त पृथ्वी तत्वाला धरून राहिले तर फार अवघड आहे. आकाश तत्वाकडे गेले तर व्यापकता वाढते. म्हणून आकाशातून सगळा काय खेळ चालू शकतो. पृथ्वीला सोडायचं नाही, म्हणजे पृथ्वी तत्वाचा त्याग करायचा नाही आणि वरच्या तत्वांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं, तर तो व्यापक होत जातो. आणि आधी मी 4 तत्वांचं महत्व तुम्हाला आधी समजावून सांगितलेलंच आहे. 4 तत्व जी आहेत ती कशी महत्वाची आहेत आणि किती उत्कृष्ट आहेत हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. पण त्या 4 तत्वाच्या नादी लागलं आणि पृथ्वीला सोडलं तर गडबड आहे. पृथ्वीला सोडू शकत नाही, पृथ्वीला सोडायचं नाही आणि 4 तत्वाच्या नादी लागायचं. तुमचं अस्तित्व मिटणार नाही. तुम्हाला त्रिलोकामध्ये उच्च स्थान मिळत जाईल. बघा काय करता येईल. पृथ्वी सोडायचं नाही, पृथ्वी हे तत्व सोडायचं नाही आणि 4 तत्वांना प्राप्त करत जायचं. म्हणजे 4 तत्वांकडे लक्ष द्यायचं, त्यांच्याशी खेळ करायचा. जल, अग्नी, वायू, आकाश. आकाश सर्वोत्कृष्ट. म्हणून आकाशात जो श्रेष्ठ तो पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ आहे. आकाशात सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? ज्याचा उपग्रह सगळ्यात पॉवरफुल म्हणजे आकाशात तो सगळ्यात पॉवरफुल माणूस आहे. तो सगळ्यात पॉवरफुल देश आहे आज जगामध्ये. कोणी असो मग. म्हणून जे ते कॉम्पिटिशन आहे जगामध्ये. काय कॉम्पिटिशन आहे? कोण आकाशात आपला उपग्रह सोडतोय. म्हणजे आकाशात कोण खेळ करू शकतो त्याचाच खेळ चालणार आहे. आता हे तर विज्ञानाचा पृथ्वीवरचा मी खेळ सांगतो. हे प्रत्येक जीवाच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा जर 14 भुवनांमध्ये सर्वोत्कृष्ट व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तुमच्या शरीरामध्ये असलेल्या स्थूल शरीर सोडायचं नाही, पण स्थूल शरीराला धरून म्हणजे स्थूल तत्वाला, पृथ्वी तत्वाला धरून राहायचं आणि हृदय हे आकाश आहे, हृदय आकाशाकडे जायचं. मग हृदय आकाश तुमचा अहंकार न सोडता जर तुम्ही धरून राहिले तर उच्च योगी व्हाल तुम्ही. आणि उत्कृष्ट योगी होऊन तुम्हाला एवढी कला प्राप्त होईल की एक तर शरीर अदृश्य करता येईल किंवा त्या शरीरातून बाहेर पडता येईल आणि उच्च लोकांना जाऊन तिथे साधना करता येईल. किती गमतीशीर भाग आहेत. विज्ञानाचं जाऊ देत, आपण परमार्थाच्या विभागाकडे जर आलो तर परमार्थामध्ये जे लोक उच्च झाले ते कसे झालेत? साधनेद्वारे. तर ते साधनेमध्ये काय करतात? तर एकतर जल, एकतर अग्नी, एकतर वायू, एकतर आकाश या तत्वांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. तर आपल्याला माहितीमध्ये अग्नी, वायू आणि आकाश यातले जास्त आहे. त्यातल्या त्यात वायू आणि आकाशाची जास्त आहे. तर वायूकडून आकाशाकडे गेला, त्या आकाशातून त्याला इतकी शक्ती प्राप्त होते की तो हे शरीराचा सहज त्याग करू शकतो. उत्कृष्ट योगी झाला तर काय होतं? स्थूल शरीर म्हणजे पंचीकृत पंचमहाभूताचं प्रामुख्याने पृथ्वी तत्वाचं शरीर त्याला पाहिजे तेव्हा त्यागता येतं. इतकी शक्ती प्राप्त होते, इतका तो श्रेष्ठ होत जातो. पाहिजे तेव्हा त्याला त्यागता येतं. आता आपल्याला येते का पाहिजे तेव्हा? आपण ठरवलं, आपल्याला पाहिजे तेव्हा झोप पण येत नाही.
समाधी काय लावणार आहे? आणि समाधी लावून उच्च लोकाला काय जाणार आहे शरीर सोडून? शक्यच नाही. काही काही लोक स्थूल शरीर इथेच ठेवतात, समाधीत बसतात आणि समाधीत बसून त्रिलोक फिरून येतात. असे पण आहेत बरं, त्रिलोक फिरतात ते, पण याचा अहंकार सोडित म्हणून परत येतात आणि परत मग जैसे थे. पण मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं शरीर तेजोमय एकदम उत्कृष्ट दिसायला मोठे होतात ते. आणि काही काही लोक याला त्यागून निघून पण जातात. मग उरले लोक याला जाळतील, पुरतील, काय करायचं ते करतील, ते निघून जातात आणि परत कुठल्या तरी उच्च लोकांमध्ये त्यांना दुसरं तेजोमय शरीर प्राप्त होतं. तिथे पृथ्वी तत्वाचा अंश किंचितच असतो. काय असतो? अत्यल्प, म्हणजे एकदमच कमी असं शरीर प्राप्त करतात. बघा किती आपल्याला चान्स आहे का नाही? 14 भुवनामध्ये फिरण्याचा चान्स आहे. तुम्हाला जर म्हटलं विमानाने दिल्लीला जा, कोण नाही म्हणेल? पैसे मी देतो असं म्हटलं तर नाही कोण म्हणेल. विमानाने दिल्लीला फिरण्यामध्ये किती गंमत आहे. मग तशीच ह्या हवेच्या द्वारे किंवा ह्या आकाशाच्या द्वारे त्रिलोक फिरायची जर आपल्याला मुभा असेल तर नाही कोण म्हणेल. आणि म्हणून तर कितीतरी योगी याच्यावर झटपट करतायत. आपणही कळत न कळतपणे त्या मार्गाकडे, पण आपल्याला ती वाट सापडत नाही. कारण आपली वाट चुकलेली, आपली वाट उलटी आहे, आपली जडत्वाकडे जाण्याची वाट आहे. आपण कुठे आहे? आपलं जडत्वाकडे जास्त नातं आहे. म्हणजे आपल्याला स्थूल शरीराची जास्त घेणं नाही. स्थूल शरीर आणि स्थूल सगळं काही ह्याच्याशी घेणं नाही. कशाशी घेणं नाही? जास्त स्थूल शरीराची घेणं नाही, स्थूल प्रपंचाशी घेणं नाही. त्या स्थूल प्रपंचामध्ये असलेल्या सूक्ष्म महाभूतांशी घेणं नाही. म्हणजे पृथ्वी तत्वाशी जास्त घेणं नाही, त्याच्या उरलेल्या तत्वांशी जास्त घेणं नाहीये. आणि म्हणून तो अधिक जड जड होत जातो आणि अधिक गुंतत जातो. पण एवढं नक्की की पृथ्वी तत्व जर नसेल तर सृष्टी नाही. आणि सृष्टीमध्ये उच्च उच्च व्हायचं असेल तर बाकीच्या महाभूतांना तुम्ही श्रेष्ठत्व देऊ शकता, पण पृथ्वी तत्वाला सोडू शकत. आणि पृथ्वी तत्वाला जर सोडलं तर काय होईल? पण पृथ्वी तत्वाला सोडून कुठे जायचं हा मोठा प्रश्न आहे. असो, पृथ्वी तत्व हे उपकारक आहे. कशासाठी? सृष्टीसाठी. सृष्टी चालवण्यासाठी पृथ्वी तत्वाशिवाय विचार करता येणं शक्य नाही. सृष्टी जर चालवायची असेल तर पृथ्वी तत्व पाहिजेच पाहिजे. म्हणजे पंचमहाभूतांमध्ये या पृथ्वी तत्वाला अत्यंत किंमत आहे. 4 महाभूतांना जी किंमत आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त किंमत कोणाला आहे? पृथ्वी तत्वाला आहे. पृथ्वी तत्व जर नसेल तर सृष्टी नाही, कुठलाच लोक नाही, कुठलाच लोक नाही. चालेल का असं? आपल्याला काहीच नाही असं चालेल का आपल्याला? आपल्याला तुमचं घर गायब करणार असं जर म्हटलं कोणीतरी, आता काय होणार आहे? तुमचं घर या सृष्टीमधून गायब. कोण म्हणेल हो चालेल. मग 14 भुवन गायब करण्याचा कोण विचार करेल? करेल का कोणी? मग 14 भुवन आपलं घर गायब व्हावं असं कोणाला वाटत नाही. आपलं घर म्हणजे ज्या ज्या पदार्थावर, स्थूल पदार्थ, स्थूल सृष्टीवर आपलं लक्ष आहे ते जावं असं कोणाला वाटत नाही. तर हा एवढा मोठा 14 भुवनांचा प्रपंच नष्ट व्हावा असं कोणाला वाटेल? कोणाला वाटू शकतं? म्हणजे असं एवढी विरक्ती कोणाकडे येऊ शकते काय? विरक्ती येऊ शकत नाही. एवढी 14 भुवनांशी घेणं देणं नाही अशी विरक्ती येऊ शकत नाही. कारण की आपली दृष्टी कशावर आहे? पृथ्वी तत्वावर आहे. का? परंपरा आहे तशी आपली, जन्मानुजन्मी आपण ते करत आलोय. म्हणून काय आहे? आपण जन्मानुजन्मी हेच करत आलोय, त्या पृथ्वी तत्वाला चिटकून आहे. म्हणून आपल्याला पुनरावृत्तीमध्ये विविध प्रकारचे शरीर पृथ्वी तत्वाचे प्रामुख्याने दिसतात, मिळतात आणि त्याप्रमाणे आपण गतिमान होतो. खेळ काय आहे? मूर्खासारखा वागला तर जड जड शरीर प्राप्त होणार आहे. जरा शहाण्यासारखा वागला तर जरा उच्च उच्च शरीर प्राप्त होणार आहे. याच्या पलीकडे काहीच खेळ नाही. मूर्ख मनुष्य काय करेल? जड शरीर प्राप्त करेल. आणि शहाणा मनुष्य काय करेल? उच्च शरीर प्राप्त करेल. याच्या पलीकडे काय करेल? कारण कोणालाही जर म्हटलंय सगळं संपवायचंय, हे सगळं काहीच शिल्लक नाही, तर असं ह्याला काय अर्थ आहे? मग काहीच नाही, इथून पुढे काहीच नाही, सगळं बंद असं म्हटलं कोणाला चालेल? काहीच नाही होणार. काहीच नाही होणार म्हणजे काहीतरी व्हायला पाहिजे ना, चाललं पाहिजे ना, का बंद पडलं पाहिजे? सगळं बंद करावं असं कोणाला वाटतंय? स्टॉप, आता इथून पुढे काहीच नाही, काहीच नाही असं कोणाला वाटतं? बंद म्हणजे बंद, आता इथून पुढे काही होणार नाहीये असं जर कोणाला म्हटलं तर चालेल का? काहीच नाही म्हणजे काय नाही, सुख नाही, दुःख नाही, चांगलं नाही, वाईट नाही, पृथ्वी नाही, सूर्य नाही, चंद्र नाही, काहीच नाही, बंद, सगळं बंद, सगळं बंद. आपल्याला रात्र झालेली आवडते, पण दिवस उगवायला लागतोच, दिवसाशी घेणं देणं असतं. आपल्याला रात्रीचं एवढं दुःख का नाही होत तसं? कारण दिवस उगवणारे माहित असतं म्हणून. तसं हे कार्यक्रम सगळे बंद म्हणजे कुठलंही काही होणार नाहीये, इथून पुढे आपल्याला काहीच नाही होणार, काहीच नाही, आता थांबायचंय आपल्याला, काहीच होणार नाही असं जर एखाद्याने
विचार केला तर त्याला पचेल का तो? आणि हाच विचार, हा जो भाव आहे हा पृथ्वी तत्वाला आपल्याला खिळून ठेवणार आहे. आता काही नाही, आता सगळं बंद, असा भाव पाहिजे. काय आता काहीच नाही, संपलं. आता नाही येणे जाणे, आता येणे नाही जाणे नाही, म्हणजे द्वंद्व, येणे आणि जाणे म्हणजे करणे आणि भोगणे. आता काहीच नाही, करणे नाही, भोगणे नाही, येणे नाही, जाणे नाही, काहीच नाही, आता सगळं बंद बंद. असा भाव जेव्हा येईल तेव्हा पृथ्वी तत्वापासून तुम्ही दूर जायला निघणार आणि 4 तत्वांना पण तुम्ही शरण राहणार नाही. पण असं चालत नाही, असं चालत नाही. या 4 तत्वांना अधिक या पृथ्वी तत्वाला आपण शरण आहोत. पण ही 4 अधिक हे 5वं तत्व, ही 5 महातत्व जी आहेत, ही 5 महाभूत जी आहेत, ही 5 महाभूत सृष्टीला टिकवायला जरी कारण असली तरी यांची ही स्वतःची शक्ती आहे का, हाही मोठा प्रश्नच आहे. ही 5 महाभूत फार बलाढ्य आणि उत्कृष्ट दिसतात. ही 5 महाभूत कोणालाहीच यांच्या प्रपंचापासून दूर जाऊच देत नाहीत. ते 5 महाभूत सगळ्यांना पकडून ठेवतात. आणि जिथे कुठे नाशासारखा खेळ दिसतो तो फक्त त्यांची गंमत आहे. काही नाश होत नाही, कशाचाच नाश होत नाही. 5 महाभूतांपैकी त्यांचा खेळ इतका उत्कृष्ट आहे की ते नाश झाल्यासारखा दाखवतात, पण नाश कशाचा होत नाही, कशाचाच नाश होत नाही. का होतो? नाश झाल्यासारखा दिसतो. असं दिसतो की हा डोंगर फुटला, काही फुटलेलं नसतं, तो डोंगर फुटून दुसरं काहीतरी होतं. काही नाश होत नाही, नाश कशाचाच होत नाही या 5 महाभूतामध्ये. फक्त बदलत राहतात, इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे. आणि आपल्याला वाटतं अरे हा चला बदलत होतंय, असं वाटतं. काही नाश पावत नाही जगात, नाश काही पावत नाही. ही 5 महाभूत इतकी चतुर आहेत, उत्कृष्ट आहेत. त्यांनी काय केलंय, हा खेळ इतका उत्कृष्टपणे चालू ठेवलाय की फक्त बदलत राहतात, ह्याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात. म्हणजे जेव्हा महाप्रलय होईल तेव्हा सुद्धा काय होणार आहे, पृथ्वी तत्व गेल्यासारखं वाटेल, जात नाही ते. सगळं जलोमय झाल्यासारखं वाटेल, जात नाही ते, असतं ते तिथं. ते एका विशिष्ट वेळेला पुन्हा त्या पृथ्वी तत्वाला प्राधान्य देतात. हे एकमेकांना प्राधान्य देत राहतात. संसार कधी टिकतो, फक्त एकाच चालला तर संसार टिकत नाही. दोघांना कधी ह्याला व्हॅल्यू द्यायची, कधी ह्याला व्हॅल्यू, मग संसार टिकतो. कुठली संस्था कधी टिकत असते, म्हणजे कुटुंब संस्था म्हणा, कुठली संस्था कधी टिकते, कधी ह्याला मान द्यायचा, कधी ह्याला मान द्यायचा, कधी ह्याला मान द्यायचा, कधी त्याला मान द्यायचा. असं केलं की ती संस्था व्यवस्थित चालते. पण जर माझ्यासारखा एखादा असेल, तो म्हटला मीच राजा, तर सगळं कोलमडतंय. म्हणते बावळट माणूस आहे, आम्हाला काही व्हॅल्यूच देत नाही. नवरा जर म्हटला मग असंच फक्त चालणार राज्य, तर ती घरातले सगळे परेशान होतात. म्हणजे मुलाला किंमत नाही, बायकोला किंमत नाही, सासऱ्याला किंमत नाही, सासूला किंमत नाही, कोणालाच किंमत नाही. तर सगळे लोक काय म्हणतात, हे काय उपयोगाचं नाही. तसं चालत नाही. म्हणजे घरामध्ये कसं संसार कुटुंब कोणाचं टिकतं, कधी बायकोला किंमत द्यावी लागते, कधी नवऱ्याला किंमत असते. दोघांना किंमत देत राहिली की संसार टिकतो. एकालाच किंमत राहिली तर संसार संपतो. ठीक आहे. तशी ही महाभूत एकमेकांना किंमत देत राहतात. कधी पृथ्वी तत्व, कधी जलतत्व, कधी अग्नी, कधी वायू, कधी आकाश, यांचा खेळ आहे. ते एकमेकांना गिळत राहतात, एकमेकांना उघडत राहतात. ते एकमेकांना काय करतात, किंमत देत राहतात. त्याच्यामुळे सगळा संसार टिकलाय. जसं बायको नवरा हे एकमेकांना किंमत देतात, कधी मुलांना किंमत देतात, कधी मुलं आई बापाला किंमत देतात. असं करून तो संसार टिकतो. पण ह्याच्यातलं जर एकाच कोणाच चाललं, एकमेकांना किंमत देणं बंद झालं की तो संसार संपतो, ते घर मोडतं. हे जसं व्यवहारात दिसतं, त्याचप्रमाणे हा 5 महाभूतांचा खेळ आहे. तर ही 5 महाभूत कधीही एकालाच किंमत दिलेली दिसत नाही. कधी पृथ्वीला किंमत, कधी जलाला, कधी अग्नीला, कधी वायूला, कधी आकाशाला, अशी किंमत राहते. आणि अशी एकमेकांना किंमत देऊन त्याच्या पुढे अख्खा प्रपंच मांडतात. ते या 5 महाभूतांना एकमेकांना किंमत देऊन अख्खा प्रपंच उत्कृष्टपणे मांडतात. घरामध्ये बायको नवरा, 2 मुलं, सासू सासरा, ह्यांचं जर कोऑर्डिनेशन असेल, म्हणजे त्यांचं व्यवस्थित सगळं असेल, कधी ह्याला किंमत, कधी ह्याला किंमत अशी जर असेल, तर ते घर उत्कृष्ट चालतं. कसं चालतं? उत्कृष्ट चालतं. म्हणजे म्हाताऱ्याला किंमत एका विशिष्ट वेळेला, म्हातारीला किंमत एका विशिष्ट वेळेला, नवऱ्याला किंमत विशिष्ट वेळेला, बायकोला किंमत विशिष्ट वेळेला, मुलांना किंमत विशिष्ट वेळेला, अशी जर मिळाली, असं जर झालं तर ते घर कसं चालतं? उत्कृष्ट चालतं. तशी ही 5 महाभूत बरोबर एका विशिष्ट गतीने एका महाभूतांना तशी किंमत देत राहतात. आणि त्याच्यामुळे हा संसार उत्कृष्टपणे सुरू आहे. उत्कृष्टपणे सुरू आहे. म्हणजे ह्या 5 महाभूतापासून पुढे अनंत पदार्थ तयार झालेत. त्यांनी काय केलंय, त्यांच्या या कोऑर्डिनेशनने, त्यांच्या या विशिष्ट पद्धतीच्या हाताळणीमुळे त्यांनी या सृष्टीमध्ये असंख्य पदार्थ तयार केलेत आणि त्यांचा सगळा देखावा मांडलाय. काय केलंय? या 5 महाभूतांनी काय केलंय?
या 5 महाभूतांनी एकमेकांचं असं सहाय्य घेतलंय. म्हणजे एकमेकांनी जर स्वतःच चालवलं ना तर काय होईल माहितीये, संपलं. पण तसं होत नाही. ते एकमेकांचं सहाय्य घेतात, कधी ह्याला कधी ह्याला कधी ह्याला, असं कमी अधिक ते किंमत देतात. म्हणून तुम्ही बघितलं पंचकृत पंचमहाभूतामध्ये काय आहे, एका ठिकाणी जलाला 50% भाग आहे आणि दुसऱ्याला बाकीच्यांना 12.5 आहे. दुसरीकडे बघितलं तर वायूला 50% भाग आहे. तिसरीकडे बघितलं आकाशाला 50 आहे. चौथीकडे बघितलं तर अग्नीला 50%, पाचवीकडे बघितलं तर पृथ्वीला 50% आणि बाकीच्यांना 12.5 आहे. म्हणजे ते पंचीकरण पण करतात त्यांचं, ते कसे उत्कृष्टपणे करतात. सगळ्या ठिकाणी पृथ्वीला 50% आहे का, नाही. सगळ्या ठिकाणी आकाशाला आहे का, नाही. विभागणी जी आहे ती उत्कृष्टपणे केली. आणि हे सगळं करून तो हा 14 भुवनांचा प्रपंच मांडतात. काय करतात, 14 भुवनांचा प्रपंच मांडतात. तोच पुढच्या या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं. ख वायव्य अग्नि जलोर विषू देव तिर्यक नरादिशू. त्या 14 भुवनांपैकी 3 भुवन तशी मानली जातात. 14 भुवनांना 3 भागामध्ये विभागलं जातं. एक मृत्यूलोक, एक नरकलोक आणि एक स्वर्गलोक. या 3 लोकांमध्ये 3 लोकांचे 3 प्रतिनिधी म्हणून 3 शब्द इथे वापरलेत. देव म्हणजे उच्च लोकाचा, देव तिर्यक म्हणजे पशु म्हणजे नीच लोकांचा, आणि नर म्हणजे पुरुष म्हणजे मनुष्य मध्यम लोकांचा. तर 3 लोक या 5 महाभूतांनी असे निर्माण करून ठेवले. तर त्या तिघांचा हे 3 प्रतिनिधी आहेत. फक्त हे 3 पुढे जे शब्द वापरले ते काय आहेत, देव तिर्यक नरादिशू, हे काय 3 लोकांचे प्रतिनिधी आहेत. मग या 3 प्रतिनिधींचा आपण त्या लोकांचा, त्या 3 प्रतिनिधींच्या द्वारे त्या 3 लोकांचा आपण विचार करणार आहोत. आपण काय करणार आहोत, 3 प्रतिनिधींच्या द्वारे 3 लोकांचा आपण विचार करणार आहोत. पण हे 3 लोक कुठून आलेले आहेत, ख वायव्य अग्नि जलोर विषू म्हणजे आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, आणि या सगळ्यांनी मिळून काय केलंय, हे 3 लोक तयार केले. म्हणून या 3 लोकातून जर बाहेर पडायचं असेल तर ह्या सगळ्यांचा खेळ ओळखला पाहिजे. काय करायला पाहिजे, यांचा खेळ ओळखला पाहिजे. यांचा खेळ ओळखला, यांची ताकद काय ओळखली पाहिजे. आता यांच्या खेळात जर रममान राहायचं असेल, म्हणजे एखाद्याला देव तिर्यक नरादिशू मध्ये लक्ष असेल, 3 लोकांमध्ये ज्याला रममान व्हायचंय, त्याच्यासाठी हा विषय नाही. हा जो विषय आपण पाहतो आहोत, ह्या विषयामध्ये काय आहे, हा सगळा खेळ सांगतायत काय नक्की. तर ह्याच्यातलं गमक लक्षात घेतलं पाहिजे की ही 5 महाभूतापैकी, किंवा आता जो 5 महाभूतापैकी कशालाही शरण राहतो तो पृथ्वी आपोआप त्याला शरण ठेवतेच. म्हणजे एखाद्याने किती आकाश तत्वाला खेळून राहायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही बाकीची महाभूत त्याला बरोबर तिथे ठेवतात. काय करतात, इतके हुशार आहेत 5 महाभूत की एखाद्याने आकाश तत्वाशी जरी कितीही झटापट केली, आकाश तत्वाशी कितीही तो खेळून राहिला, म्हणजे एखादा कितीही आकाशात जाऊन त्याचं उपग्रह सोडून आला तरी पृथ्वी तत्व हे बाकीचे महाभूत त्याला कधी संपवतील हे त्याला कळणारच नाही. एखादा किती आकाशात गेला आणि किती शहाणपण त्याने दाखवलं तरी सुद्धा वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या त्याला कधी लोळवतील हे त्याला माहीतच नाहीये. म्हणून जगातला किती मोठा देश असला आणि त्याने किती आकाशात जाऊन त्याचा प्रपंच मोठा मांडला व्यापक, तरी सुद्धा ही 4 भूतांपैकी कुठलं महाभूत त्याला कधी संपवेल हे त्याला माहित नाहीये. विज्ञानाच्या बाजूने विचार करतात आणि परमार्थाच्या बाजूने विचार केला तर एखाद्याने आकाश तत्व काय, वायू तत्व काय, जल किंवा अग्नि तत्व काय यांच्या आधाराने पृथ्वी तत्वाला संपवून उच्चतम लोकांमध्ये कितीही प्रवेश केल्यासारखा दिसला तरी तो कधी मृत्यू लोकाला येईल सांगताच येत. मग त्याची म्हणून तो आज जरी तो उच्च लोकातला एखादा मोठा देव दिसत असला तरी उद्या तो किडामुंगी होणार आहे. इतकी भयानक परिस्थिती. आज जरी तो उच्च लोकातला देव दिसत असला तरी उद्या तो किडामुंगी होईल. उद्या तो मगाशी सांगितल्याप्रमाणे किडा होईल की ज्याला उलटा केला तर पाय हलवण्यापलीकडे, हातपाय हलवण्यापलीकडे काही पर्याय नाही, तो सरळच होऊ शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती. इतके पंचमहाभूत आहे ना, त्यांच्या खेळामध्ये टिकवून ठेवणार आहेत. आता त्यांच्या खेळामध्ये खेळच खेळत बसायचं असेल तर त्यांच्यासाठी हा विषय अजिबात नाहीये. मी आता फक्त त्यांची या श्लोकाद्वारे माहिती देतोय. ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं हा आपला खरा विषय आहे. खरा विषय काय आपला, यांचा खेळ सांगणे हा माझा विषय नाही. यांचा खेळ मी फक्त माहिती म्हणून सांगतोय. यांच्यातून बाहेर कसं पडायचं हा वेदांताचा खरा विषय. म्हणजे याच्यातून मुक्त कसं व्हायचं हा खरा आपला विषय. असो, तर 5 महाभूतांचा आजपर्यंत आपण अभ्यास केला. या 5 महाभूतांच्या द्वारे निर्माण होणाऱ्या 3 लोकांचाही आपण पुढे याच
चरणाच्या उत्तरार्धामध्ये अभ्यास करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्णविराम देतो. सुखिया झाला सुखिया